नमस्कार. मी स्वतः न्यायालयात काम केल्यामुळे मला नेहमी वाटायचं, की की न्याय पद्धती खूप चांगली पाहिजे. नुसतं कागदावर न्याय असून उपयोग नाही. त्याचा खरोखर अं, डिलिव्हरी व्यवस्थित व्हायला पाहिजे. न्याय मिळायला पाहिजे जनतेला. तर आता ह्या वेदकुमार म्हणून एक टोपण नावाने लिहिणारे आहेत. त्यांनी खूप छान गेल्या 24 तासात न्यायालयातून काय काय घडलं हे त्यांनी दिलेलं आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर बंगालच्या OBC यादीतून 35 मुस्लिम जाती हटवल्या गेल्या आहेत. कलकत्ता हायकोर्टाने ममता बॅनर्जीकडून दिलेल्या अशा 35 गटांच्या OBC प्रमाणपत्रांना अवैध ठरवल्यानंतर NCBC हे सर्व मुस्लिम समुदाय OBC यादीतून वगळले आहेत. ख्रिश्चन धर्म दुसरी बातमी. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास अनुसूचित जाती आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. प्रयागराज उच्च न्यायालय यांचा हा निकाल आहे. न्यायालयाने आदेश आज देऊन स्पष्ट केले की SC आरक्षणाचा लाभ घेत असताना धर्मांतरण करणे आणि धर्मांतरणानंतरही SCचे लाभ घेतच राहणे हा भारतीय राजघटनेवर केलेला फ्रॉड आहे. तिसरी बातमी. रोहिंग्यांना कोणताही कायदेशीर दर्जा नाही. घुसखोरांना देशात पोचण्याची भारतावर जबाबदारी नाही. CJI सूर्यकांत मुख्य न्यायाधीशांनी काल स्पष्ट केले की रोहिंग्या हे बेकायदेशीर घुसखोर आहेत आणि भारतीय सरकारने त्यांना देशात ठेवण्याची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. चौथी. दिल्ली हायकोर्टाने लाल किल्ला बॉम्बस्फोट खटल्यात 6 महिन्यात निकाल न दिल्यास आरोपींना मुक्त करा अशा थर्ड क्लास जनहित याचिकेला सरळ केराची टोपली दाखवली. ही याचिका केजरीवाल यांचे खास असलेले माजी आपचे आमदार डॉक्टर पंकज पुष्कर यांनी केली होती. 6वी. मद्रास हायकोर्टाचा आता हा आदेश आहे 6वा. तिरुपरकुंदरम टेकडीवर दीपम परंपरा कायम ठेवावी असा स्पष्ट आदेश देत दरगाहच्या आक्षेपांना नाकारत न्यायालयाने सांगितले की सुब्रमण्यम स्वामी मंदिराची दीपोत्सव परंपरा कायम ठेवणे हे मंदिराच्या जमिनीवरील हक्काला बळ देणारे आहे, तेव्हा ती सुरूच राहिली पाहिजे. जस्टिस स्वामीनाथन यांची मंदिराचे अधिकार जपण्यावर भर देणारी हा आदेश DMK आणि अनेक सेक्युलर सरकारासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. पुढे वेदकुमार म्हणतात, सध्या देशभरातील सगळेच मायलॉट तापलेले असे चित्र दिसते. त्याला कारण सरन्यायाधीश बदलले त्या दिवसापासून देशभरातून अशा भन्नाट जजमेंट्स येत आहेत. डावे, पुरोगामी, सेक्युलर, नमाजवादी लोकांचा नुसता जळफळाट होत राहणार आहे. आता एक नजर या लोकांपुढे वाढून ठेवलेल्या शॉक ट्रीटमेंटकडे द्या आणि आनंद घ्या. सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टर्म मोठी आहे व ती 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत आहे. अर्थात अशा बातम्या आता येत राहतील. त्यानंतर जस्टिस विक्रमनाथ 7 महिने म्हणजे 23 सप्टेंबर 2027 सरन्यायाधीश राहणार. सूर्यकांत जर पाया रचत आहेत तर विक्रमनाथ म्हणजे कळस आहेत. त्यानंतर जस्टिस नागरत्न यांची 36 दिवसाची टर्म येईल. त्यानंतर 30 ऑक्टोबर 2027 जस्टिस नरसिम्हा न्यायाधीश होतील.
आणि 2 मे 2028पर्यंत ते सरन्यायाधीश राहतील. जस्टिस पारदीवाला 3 मे 2028पासून थेट 11 ऑगस्ट 2030पर्यंत सरन्यायाधीश राहतील. यातील फक्त जस्टिस नागरत्न यांची 36 दिवसाची टर्म सोडली तर देव देश धर्मासाठी महत्त्वाच्या विषयावर 2030पर्यंत ज्युडिशरीबद्दल तक्रार करायच्या फार संधी भक्तांना मिळतील असे मला वाटत नाही. वेदकुमार यांचं इथेच म्हणजे हा लेख त्यांचा इथेच थांबतो आहे. पण मला खूप वाटायचं, नेहमी वाटायचं की एकतर शीघ्र म्हणजे आदेश व्हायला पाहिजे. खूप नुसते तारखा होऊ नयेत आणि नुसतं पुस्तकात नियम आहेत आणि ते अंमलातच येत नाहीत. म्हणजे न्याय मिळतच नाही आणि अन्याय करणाऱ्याला वर्षानुवर्ष केसेस चालतात. त्यामुळे त्याचा फायदाच होत असतो आणि होतो आहे म्हणून अजून एक गुन्हा एक गुन्ह्याला पण शिक्षा होणार आहे, अजून 5 गुन्हे करूया, काही होत नाही. अशा पद्धतीने आपला व्यवस्थित न्याय होत नसल्यामुळे मागील काळामध्ये हे अगदी अन्याय वाढत गेलेले होते. म्हणजे आता अनधिकृत बांधकाम म्हणा, कोणीच बोलत नाही. बोललं तरी काय पैसे दाबले की होतं आहे, असं कामं चालत होते. आता तसं नाही होत. अनधिकृत बांधकामं पण पाडली जात आहेत. तर न्याय समाजाला मिळायला पाहिजे. फक्त पैसे दाबून न्याय होऊ नये. आणि असं आता वाटते की खरोखर, कारण फक्त हिंदू धर्मामध्ये जातीचा आहे, मुसलमानांना ख्रिश्चनांना जातीचा फायदा मिळणार नाही हे आपल्या संविधानात असतानासुद्धा धर्मांतरण करूनसुद्धा लोक जातीचा फायदा घेत होते. त्याच्यावर 2 आले. एक मुसलमानाच्या बाबतीत आले, एक म्हणजे त्यांना OBC मिळणार नाही. एक धर्म बदलून ख्रिश्चन होऊन माझ्यावर जातीचा म्हणजे तो SC STचा त्याने कंप्लेंट टाकली होती. म्हणजे तू धर्मांतर करून ख्रिश्चन झालेला आहे, मग तुझ्या जातीचा उल्लेख केला म्हणून तुला दुखायला नाही पाहिजे, कारण तू धर्म बदलल्यावर तुझी जात संपलेली आहे. अशा पद्धतीने म्हणजे लोक कायद्याचा गैरवापर करत होते. तो थांबला तर खूप बरं होईल. आपल्याला काय वाटतं हे नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.